लॉ इज अ वेरी पावरफुल वेपन, लेकिन आप इस हथियार से किसे बचाते हैं, इससे जरूरी और कुछ नहीं होता। गांधी नेहरू जैसे बड़े नेता है ये, आंबेडकर दिखाई क्यों नहीं देते? अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो। उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। माया वाघाची कहाणी, पहिले भेटत नव्हतं पाणी, आता महाराजच्या मांग लागते टॉपची महाराणी। यांचे बधीर मस्तक माया बाप होता ज्ञानी, आता सगळ्याच्या ओठावर माया वाघाची कहाणी। बाबा मुळे भेटते आज तुम्हाला राशन, यांच्या बड्या बड्या बातानं नुसतं भाषण। तो आमचा बाप पुरं भारत चालवे, हे आजची सरकार काय बदलणार शासन। जेव्हा जेव्हा होणार आमच्या जातीवर डाव, तेव्हा तेव्हा दाखवू तुम्हाला डायरेक्ट भीमा कोरेगाव। जिथं पण घालते पाशे महाराजचं नाव, जिथं महाराजचा विषय डायरेक्ट छातीवर गाव। पहिले आम्ही गुलामी जगून बसलोय, बापाचं संविधान भावा पुरं शिकून बसलोय। सरकार म्हणते आता पुरं भारत चांगलं करतो, अभि तुम्ही पहिले पासून भारत पुरं विकून बसले। ब्लू लाईन चालते माझ्या भावा ब्लड मध्ये महाराजे सारखं चालते आमच्या भारत मध्ये। आम्ही भेदभाव नाही करत कोणत्या बी जात मध्ये, बापाची दौलत भेटली विरासत मध्ये। माझ्या रक्ताचा रंग मला निळा पाहिजे, हातात झेंडा यांचा आमचा आता दिला पाहिजे। जर भारताचा बाप कोणाला मनाचा असन, पहिले पुरस्कार आमच्या वाघाले दिलं पाहिजे। गळ्यात आमच्या मटके होते आता आला झाडू, इथं वाघ म्हणून एक दिवस बाबा इथं सगळ्यांना पाडू। जर आमच्या जातीमध्ये कोणी आडव्यात गेला, मग अंगावर पेटोर डायरेक्ट चौकात जाळू। बाप नाही बदलत आम्ही बाप त्याले मानतो, एकाच्या गाण्यात नाही पुरे हे जगाला हे सांगतो। हे रॅप रॅप करत पुरे हिप हॉप मध्ये घुसले मी, रॅप मध्ये पुरे आमच्या वाघाचे कष्ट सांगतो। आकाशात निळा गुलाल आता उडाला पाहिजे, हर एक जातीवाद आता पडाला पाहिजे। जेव्हा महाराजची पोरं घरातून निघणार, तेव्हा हर एक जातीवाद पडाला पाहिजे। धर्म आमचं होतं, आमची जात आहे महार, जिथं महाराजचा विषय डायरेक्ट घरात गोळीबार। हे पाचशे होते फक्त आता कोटीचा पजार, आता एडे चाले गेले डायरेक्ट गळ्यात टाकू हार। मी भेट नाही जाट्याला हो कोणाले पण फोन, कारण MS-27 भावा आहे ब्लू झोन। हे कमर लावते सामान मी हातात ठेवतो गण, जेव्हा भारत दिसते निळ भावा तोच आमचा सण। लक्षात घ्या त्या पाचशेची कहाणी, त्या 28,000 न पाजलं होतं पाणी। महाराजा पळून राहिले पाहिजे फक्त भीमांची दिवाणी, सर्वांना माहित आहे आमचा वाघ होता किती ज्ञानी, होता किती ज्ञानी, होता किती ज्ञानी, होता किती ज्ञानी। हक्क दिला तुम्हाला आता फायदा घ्या, माया बापानं बनवला तो कायदा घ्या। सामान बाजूले ठेवा हातात गाईटा घ्या, वाईट गोष्टीपासून आता तुम्ही साईट घ्या। समजून पुरं भारत चांगलं केलं, पहिले गरीब होते तुम्ही माझा हक्क तुम्हाला दिलं। जे कोणा नव्हतं जमत माझ्या पट्ट्यानं केलं, पहिले गरीब म्हणून जगलो आता राहिली नाही वेळ। हे मंत्रतंत्र आम्ही भावा दूरच ठेवले, आमचे महामान होते आम्ही पूजत नाही देवले। आम्ही बाबाचे कष्ट पुरे ऐकून बसतो, हे बेईमान लोक पुरे विसरून गेले। तो गोट फाडर राहत होता सुटा बुटावर, अख्खा भारत चाललोय तो एका बोटावर। पुरं भारत निर्णय केलं असतं महाराजा पुराणी, आमचा बाप पाहिजे होता फक्त नोटावर, फक्त नोटावर, फक्त नोटावर। आमचा बाप पाहिजे होता फक्त नोटावर। आमच्या हातात नाही डोळे नाही कमरेले वादी, आमच्या नावासमोर लागते बेटा आंबेडकर वादी। सरकार खाली बसत होते आमच्या वाघाले गादी, आम्ही भेदभाव नाही करत नरण मादी। भक्त नाही मी कोणाचा, मी दिवाना मी भीमाचा। जिथं महाराजचा विचार हमला येते लाख जणाचा, लोक अभ्यास करत राहिले तो किंग होता ज्ञानाचा। प्रोजेक्ट बदलून ठेवलं घेता खेळ होते का पेनाचा, बाजीरावर पाडला होते ते होते महार। मागून गोष्टी करत नव्हतं डायरेक्ट छातार करते वार, जिथं जय भीमचा विषय डायरेक्ट चालते प्रहार। एका एकाने केले भाऊ इथं 56 ला ठार। शिका आता भावा तुम्ही संघर्ष करा, लाजू नका निळा झेंडा तुम्ही हातात तुम्ही धरा। स्वतःसाठी नाही आता आपल्या हक्कासाठी लढा, पुऱ्या भारताला सांगा आपल्या महाराजचा दाडा, महाराजचा दाडा, महाराजचा दाडा। पुऱ्या भारताला सांगा आपल्या महाराजचा दाडा। किती आले किती गेले होता आमचा भीमराया, 14 एप्रिलच्या रात्री असते लेकरं अन बाया। बाबा जगात नाही आता पाठीशी गंभीर आहे साया, तो जग सुधरून गेला आमचा भीमराय। रिंगण वाजल्यामुळं झाला आमच्या जातीवर वार, तो लहान बालक होता त्याच्या गळ्यात होता हार। आता किती सहन करू आमच्या जातीवर अत्याचार, शांतीचा मार्ग सोडा आता डायरेक्ट करू वार। पहिले झोपडीमध्ये राहिलो आता घरात उभी का, सगळ्याच्या खाली गिनती होता ती आता टॉपले महार, टॉपले महार, टॉपले महार। माया वाघाची कहाणी, पहिले भेटत नव्हतं पाणी, आता महाराजच्या मांग लागते टॉपची महाराणी। यांचे बधीर मस्तक माया बाप होता ज्ञानी, आता सगळ्याच्या ओठावर माया वाघाची कहाणी। बाबा मुळे भेट
त्यांच्या बड्या बड्या बातानं नुसतं भाषण, तो आमचा बाप पुरा भारत चालवे. हे आजची सरकार काय बदलणार शासन, जेव्हा जेव्हा होणार आमच्या जातीवर डाव, तेव्हा तेव्हा दाखवू तुम्हाला डायरेक्ट भीमा कोरेगाव. जिथं पण गाठते पाशे महाराजचं नाव, जिथं महाराजचा विषय डायरेक्ट छातीवर गाव. पहिले आम्ही गुलामी जगून बसलोय, बापाचं संविधान भावा पुरं शिकून बसलोय. सरकार म्हणते आता पुरं भारत चांगलं करतो, आम्ही तुम्ही पहिले पासून भारत पुरं विकून बसले. उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.